मित्रांनो, कथा सुरू करण्याअगोदर सर्वांना सूचना. ज्यांना अशा कथा बघायला आवडतात त्यांनीच अशा कथा बघाव्या. ज्यांना अशा कथा बघायला आवडत नाही ना, त्यांनी अशा कथा अजिबात बघू नये मित्रांनो. तर चला कथेला सुरुवात करूया. मित्रांनो, आज सकाळी झोपेतून उठत असताना माझ्यासोबत एक आश्चर्याची गोष्ट घडली. जेव्हा मी झोपेतून उठले बाई, तेव्हा मात्र मी बघितले तर तो माझ्या शेजारीच होता. नमस्कार मित्रांनो, मी कविता. माझं लग्न होऊन 4 वर्ष झाले होते. मला एक छोटी मुलगी होती आणि तिचं नाव सौम्या होते आणि ती आता 3 वर्षाची होती. माझा नवरा हा जमीन विकण्याचे काम करत होता. त्याला हमेशा या गावावरून त्या गावावर जावं लागत होतं. तो त्याच्या कामामध्ये खूपच व्यस्त होता बाई. बरं का मित्रांनो, त्याच्या कामामधून तो मला सुद्धा टाईम देत नव्हता. तुम्ही समजून घ्या मी तुम्हाला काय सांगत आहे. पण जेव्हा त्याला टाईम भेटत होता ना, तेव्हा मात्र तो मला भरपूर टाईम देत होता. गावाकडून माझा छोटा दीर कामाकरिता माझ्याकडे आला होता. जेव्हा तो माझ्याकडे आला होता बाई, मला खूप बरं वाटत होतं. कारण खूप दिवस झाले मीही गावाकडे गेले नव्हते आणि गावाकडूनही कोणी आमच्याकडे आले नव्हते. म्हणून गावाकडून कोणीतरी आलं असं म्हणून मला खूप बरं वाटत होतं. तो कामाला लागला होता. रोज त्याच्या येणं जाणं सर्व काही व्यवस्थित चालू होतं. एके दिवशी अचानक मध्यरात्री माझ्या नवऱ्याचा फोन आला आणि माझा नवरा मला म्हणाला, मी 2 दिवस घरी येणार नाही कविता. मला माझ्या कामाकरिता बाहेरगावी जावं लागणार आहे. मी इथून जाणार आहे. घरीसुद्धा येणार नाही. काळजी घे आणि आपल्या मुलीलाही बघ. असं म्हणून त्याने फोन कट केला. मी माझ्या रूममध्ये झोपलेले होते बाई. तेवढ्यातच माझी मुलगी अचानक उठली आणि रडायला लागली. तिचा रडण्याचा आवाज ऐकून माझा धीरसुद्धा माझ्या रूममध्ये आला. मी तिला गप्प करण्याचा खूपच प्रयत्न करत होते, पण ती काही ऐकतच नव्हती. काही वेळात माझ्या आईराने तिला घेतला, म्हणजे माझ्या दिराने तिला घेतलं आणि तिला शांत करण्याचा तो प्रयत्न करत होता. त्याच्याकडून सुद्धा माझी मुलगी शांत झाली नाही. मला भीती वाटत होती तिला दुसराच कसला तरी त्रास होतोय का काय. म्हणून मी माझ्या दिराला म्हणाले, अहो भाऊजी, तिला दुसरा तर काही त्रास होत नसेल ना, आपण तिला डॉक्टरांकडे न्यायचं का. तेवढ्यात तेवढ्यात माझा धीर मला म्हणाला, वहिनी आता खूप रात्र झाली आहे. तिला सध्याचं कसेही झोपू द्या. म्हणजेच तिला सध्या तुम्ही झोपू द्या आणि शांत करा. सकाळी आपण काय ते बघू. ती 3 वर्षाची होती. मी तिला खेळणी वगैरे देत होते, पण ती काही शांत झाली नाही. तेवढ्यातच तिने माझा पदर ओढला आणि ती पदर घेऊन खेळू लागली बाई. माझ्या मनाला शांतता लागली. ती शांत झाली आहे हे बघूनच मला आता बरं वाटायला लागलं. ती माझा पदर जोरजोरात ओढत होती आणि माझा पदर घेऊन माझ्या दिराच्या तोंडावर टाकत होती बाई आणि मोठ्या मोठ्याने हसत होती. मी फक्त ती हसत होती त्याच्यातच मी खुश होते. मी दुसरीकडे लक्ष दिलेच नाही. मी तिच्याकडेच बघत होते. ती शांत झाली होती याच्यातच मी बाई खुश झाली. तिचं ते खेळणं पाहून मलाही हसायला येत होतं. मी माझा पदर घेऊन तिच्या काकाच्या म्हणजेच माझ्या दिराच्या डोक्यावर टाकत होते आणि त्याला बघून हसत होती. आम्ही दोघेही तिला बघून हसत होतो. पण झालं असं, जेव्हा माझा पदर माझ्या दिराच्या तोंडावर टाकला तेव्हा त्यांनी माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघितले. त्यांची ती नजर मला निरखून टाकणारी होती. त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि मी त्या नजरेने लाजाळू झाले बाई. तो आल्यापासून मी त्याच्यातच गुंतून गेलेले होते. कुठेतरी मला माझा धीर आवडू लागला होता. असंच मलाही वाटत होतं. त्यालाही मी कुठेतरी आवडत होते, कारण तो माझ्यासोबत त्या प्रकारे वागत होता. आज रात्री घरात आम्हाला रोखणार कोणीच नव्हतं. मुलगी मात्र आता खेळू लागली होती आणि आम्ही दोघेही शांत बेडवर बसून तिच्याकडे बघत होतो. पण मात्र आम्ही दोघेही एकमेकांकडे बघण्यात काही सोडतच नव्हतो. माझ्याकडे बघत होता माझा दीर
आणि मी त्याच्याकडे बघत होते. थोड्या वेळाने तो अगदीच आला. माझ्या मनात उकळ्या फुटू लागल्या होत्या. काळजात धडधड वाढू लागली होती. तो मला उत्तीर्ण करत होता. मीही त्याला प्रतिसाद देत होते. न राहता त्याने माझ्या हातावर हात ठेवला. आता मात्र हे काही सहन होऊ शकत नव्हतं. मी लाजले आणि म्हणाले, हे काय करत आहात? तेवढ्यात माझा देवर म्हणाला, काय झालं, आवडलं नाही का? मी म्हणाले, नाही, तसं काही नाही. मग काय झालं? मी त्याला परत म्हणाले, काही नाही. आणि मी शांत होऊन बेडवर पडले. 2 सेकंदात सर्व काही शांत झालं. सकाळी उठल्यावर मला सर्व काही रात्रीचं आठवत होतं. नंतर आम्ही दोघे फोनवर सुद्धा बोलू लागलो होतो. मित्रांनो, माझा धीर तो कामाकरिता बाहेर गेला होता तरीही, आणि मी फोनवर माझ्याशी बोलत होता, मेसेज टाकत होता. संध्याकाळीही माझा नवरा माझ्या शेजारी असला तरीही मी त्याला लपून छपून त्याला मेसेज टाकत होते. आमच्या सर्व काही काही गोष्टी व्यवस्थित चालू होत्या. त्याला वाटेल तेव्हा जे पाहिजे मी त्याला देऊ लागली होते. मला त्याची ही सवय खूपच आवडू लागली. मित्रांनो, तो म्हणाला तसं मी करत होते. तो म्हणेल तसं मी राहत होते. त्याला जे आवडेल तेच मी करत होते. आमच्या दोघात खूप वेळा सर्व काही झाले. पण म्हणतात ना, माणसाचं पोट भरलं तर तो बदलतो. तसं काय झालं होतं. त्याला माझ्याकडून जे काही पाहिजे होतं ते घेतल्यानंतर त्याचं वागणं माझ्याशी बदलून गेलं. फक्त तो कामाशी काम करत होता. माझ्या कामापुरताच बोलत होता. मला त्याचं असं वागणं खूपच खडकत होतं बरं का मित्रांनो. एके दिवशी न राहून मी संध्याकाळी त्याला मेसेज टाकला. त्या दिवशी माझा नवरा घरीच असल्यामुळे मी मोबाईलचा सहारा घेऊन मी सगळ्यात आधी त्याला हाय दिले. त्याने लवकर मेसेज बघितला नाही, पण थोड्या वेळाने मेसेज बघितला आणि हाय टाकलं. मी त्याला बोलले, काय केलं दिवसभर, कसा गेला दिवस? थोडंसं बोलल्यानंतर तो मला लगेच म्हणाला, बाई झोपा आता. त्याचे हे मला बोलणं अजिबात आवडलं नाही मित्रांनो, कारण तो मला बोलण्यासाठी रातोरात जागत होता. पण आज दोन्ही शब्द बोलण्यात झोपा आता बोलले. मी त्याला म्हणाले, का माझा तुला कंटाळा आला का? तेवढ्यातच तो म्हणाला, नाही तसं नाही, मला वाटलं तुला झोप आली असेल म्हणून म्हणालो. मला झोप यायला मी दिवसभर घरातच असते, तुला तर माहिती आहे. तुझ्यासारखा कामाला जात नाही असं सांग ना. मी तुला माझ्याशी बोलायचं नाही. मित्रांनो, मला कळालं होतं त्याला माझ्याकडून जे काही हवं होतं ते त्याने घेतलं होतं. मला तो मागे हमेशा म्हणत होता, मला तू खूपच आवडतेस, मला तू हवी आहेस. पण आता मला कळालं होतं त्याला फक्त काही दिवसांपुरतीच मी हवी होती. माणसाचं जेवण करून पोट भरल्यानंतर त्याला ताटाला तो पुन्हा विचारतच नाही. हे मात्र खरं आहे बरं का मित्रांनो. तो फक्त पोट भरण्याची वाटच बघत होता. मी त्याला शेवटचा मेसेज केला, हो मला माहिती आहे तुझं मन भरलं आहे, माझ्याकडून जे हवं होतं ते घेतलं आहेस तू, पण आता माझी ही इच्छा नाही तुला मेसेज टाकायची किंवा तुला बोलण्याची. तुझा आणि माझा संबंध इथपर्यंत स्वतः आजपासून माझा दीर आहेस आणि मी तुझ्यासाठी फक्त तुझी वहिनी आहेस. आपल्या दोघांमध्ये जे काही होतं ते सर्व काही आज इथेच थांबणार आहे. आणि त्या दिवसापासून आमच्या दोघांचेही वागणं बोलणं सर्व काही बदलून गेल्यावर मी काही त्याला जास्त आता भाव देत नव्हते. मित्रांनो, मी त्याच्या सर्व काही काम वेळेच्या वेळी करत होते. मित्रांनो, कथा जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आणि हो मित्रांनो, ही कथा फक्त मनोरंजनासाठी बनवलेली आहे बरं का मित्रांनो. तर मित्रांनो, माझ्याकडून टाटा, तुम्हाला सर्वांना बाय बाय बरं का मित्रांनो.